नमस्कार. भारताच्या स्वातंत्र्याचा लढा खूप मोठा होता, पण त्यातली शेवटची 5 वर्ष ती खरंच निर्णायक ठरली. याच काळात इतिहासाला एक असं वळण मिळालं, ज्याने सगळंच बदलून टाकलं. चला, याच 5 वर्षांचा प्रवास आपण एकत्र करूया. तर आपण हा संपूर्ण प्रवास 5 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये पाहणार आहोत. आंदोलनाच्या सुरुवातीपासून ते अगदी एका नवीन राष्ट्राच्या निर्मितीपर्यंत. चला तर मग सुरू करूया. गोष्ट आहे 1942 सालची. जगात दुसऱ्या महायुद्धाची आग पेटली होती आणि त्याच धुमश्चक्रीत भारतात स्वातंत्र्याच्या अंतिम लढ्याची ठिणगी पडली होती. पाहूया हे सगळं कसं घडलं. ही टाईमलाईन बघा. 1947 पर्यंतच्या प्रवासातले हे काही महत्त्वाचे टप्पे आहेत. आता आपण यातला प्रत्येक टप्पा जरा जवळून अनुभवूया. बरं, तर पहिला मोठा टप्पा होता भारत छोडो आंदोलन. या आंदोलनामुळे देशव्यापी सविनय कायदेभंगाचं एक असं पर्व सुरू झालं, जे आधी कधीच पाहिलं गेलं नव्हतं. आणि या आंदोलनाचा नारा होता करो या मरो. फक्त 3 शब्द, पण या 3 शब्दांनी जणू काही संपूर्ण आंदोलनात एक नवी जान फुंकली. ही फक्त घोषणा नव्हती, ती एक प्रेरणा होती. म्हणजे बघा, हे आंदोलन म्हणजे थेट ब्रिटिश सत्तेला दिलेलं आव्हान होतं, अगदी स्पष्ट. आणि मग काय, साहजिकच ब्रिटिश सरकारनेही तात्काळ कठोर कारवाई करत दडपशाहीचं सत्रच सुरू केलं. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एकीकडे भारतात लाखो लोक अहिंसक मार्गाने लढत होते, पण त्याच वेळेस भारताच्या सीमेपलीकडे स्वातंत्र्यासाठी एक दुसरीच सशस्त्र आघाडी उघडली जात होती. यामुळे स्वातंत्र्यासाठीचे 2 समांतर मार्ग अगदी स्पष्ट दिसतात. एक होता देशाच्या आतून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली चाललेला अहिंसक लढा, आणि दुसरा होता देशाबाहेरून सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वातला सशस्त्र संघर्ष. हे पाऊल खरंच खूप महत्त्वाचं होतं, कारण या निर्वासित सरकारने केवळ लष्करी मोहिमेचं नेतृत्वच नाही केलं, तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा मिळवण्याचेही जोरदार प्रयत्न सुरू केले. आणि मग आलं ते नेताजींचं ऐतिहासिक आवाहन, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा. या एका वाक्याने हजारो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आणि ते आझाद हिंद सेनेत सामील झाले. पुढे 1945 मध्ये युद्ध संपलं. त्यानंतर दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर जे खटले चालवले गेले, त्यामुळे तर संपूर्ण भारतात राष्ट्रवादी भावना अक्षरशः उफाळून आली. तर आता लढाईचं स्वरूप बदलत होतं. संघर्ष रस्त्यांवरून आणि रणांगणांवरून आता थेट वाटाघाटींच्या टेबलावर आला होता. बघूया पुढे काय घडतंय ते. मग ब्रिटिश सरकारने काय केलं? त्यांनी भारतात पाठवलं कॅबिनेट मिशन. या मिशनचं काम खूप गुंतागुंतीचं होतं. त्यांना ठरवायचं होतं की सत्ता कशी हस्तांतरित करायची आणि स्वतंत्र भारतासाठी घटना कशी बनवायची. तर ही जी सगळी राजकीय प्रक्रिया होती ती मुख्यत्वे 2 महत्त्वाच्या टप्प्यांतून गेली. याच 2 टप्प्यांनी भारताचं आणि सोबतच नव्याने निर्माण होणाऱ्या पाकिस्तानचं भवितव्य निश्चित केलं. आणि या सगळ्या प्रवासानंतर आपण येऊन पोचतो त्या अंतिम क्षणाकडे. स्वातंत्र्याचा सूर्योदय तर झाला, पण त्यासोबत फाळणीची एक वेदनादायी काळी किनारही होती. 15 ऑगस्ट 1947. अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला. कित्येक शतकांच्या संघर्षानंतर भारताला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळालं. पण हे स्वातंत्र्य एकटं आलं नाही. सोबत होती फाळणी. भारत आणि पाकिस्तान अशी 2 स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. आणि या एका घटनेने भारतीय उपखंडाचा नकाशा कायमचा बदलून टाकला. आणि शेवटी एक प्रश्न उरतोच. एका राष्ट्राचा जन्म झाला तर दुसऱ्याची निर्मिती झाली. पण या स्वातंत्र्याची खरी किंमत काय होती? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो.